हनुमान जी महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की। माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकासे। घाबरियाच्या मोडा काड्या, घाबरियाच्या मोडा काड्या, धाडा भाडा वळतिया, आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकासे। तुका म्हणे विटाळसी, तुका म्हणे विटाळसी, देवापाशी नसावे, आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकाशी। पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः। ओ सरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, वर्णानाम अर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याय देहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानो ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानरामाधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। मंगल भवना मंगल हारी, जवहु दशरथ अजिर बिहारी, हे जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 विठ्ठला विठ्ठला। माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकासे। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज फार सुंदर असा योग आहे। आजच्या दिवशी हनुमंत जयंतीचा दिन आहे आणि हनुमान जयंतीच्या या पवित्र पावन दिनी काल्याच्या कीर्तनानं आपल्या या हनुमंत जन्मोत्सवाची सांगता आपण आज करत आहात। चैत्र शुद्ध पौर्णिमा
आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयासी पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या वंदिला. नामदेव महाराज म्हणतात, त्या हनुमंतरायाचा जन्म झाला, मी त्यांना प्रणाम केला. आपणही त्या हनुमंतरायांना प्रणाम करू आणि काल्याच्या कीर्तनाचा विचार मांडायचा आहे. अभंग फार वेगळा आहे. बसून जा बाबा, बसून जा. ती येतीलच पहिले. विठ्ठला विठ्ठला काल्याच्या कीर्तनाकरता जो अभंग घेतलेला आहे तो अभंग फार गोड आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काल्याचं वर्णन करत असताना कृष्ण परमात्म्याला जो खेळ खेळायचा आहे त्या खेळाच्या संबंधामध्ये त्याची इच्छा काय आहे त्याची मीमांसा करणारा अभंग आहे. आणि हा खेळच आहे. खेळ खेळण्याकरताच त्यानं बाकीच्या लीला केल्या. आता तुम्ही एक विचार करा, तो आला कशा करता? विनाशाय दुष्कृताम. म्हणजे कंसाला मारायचं होतं. जन्माला कुठे आला होता? मथुरेत आला होता. मग मथुरेतच कंसाला मारलं असतं जमलं नसतं का? गोकुळात कशाला गेला? खेळ खेळण्याकरताच गेला. विठ्ठला विठ्ठला. पण खेळामध्ये आनंद कधी येतो? आजकाल खेळामधला आनंदच बंद झाला. आयुष्य सुद्धा एक खेळ आहे. आयुष्य सुद्धा एक खेळ आहे. पण आपलं साध्य साधन चुकत चाललं, त्याच्यामुळं खेळण्यामधला आनंद जो आहे तो आनंद हरपत चालला. आयुष्य सुद्धा एक खेळच आहे. आणि तुम्ही बघा, जे खेळ खेळतात ना त्यांचे चेहरे बघा किती प्रसन्न असतात. लहान मुलं, आता तर म्हणा हे नवीन गेमने त्यांचाच गेम झाला. तंत्रज्ञानाच्या गेममुळे मुलांना खेळ कुठे खेळता येतो आजकाल? खेळ राहिला नाही ना. आणि खेळ राहिला नाही म्हणून शारीरिक विकास नाही, मानसिक विकास नाही. खेळ खेळला पाहिजे. खेळाला महत्त्व आहे. आमच्या संतांनी खेळच खेळला. खेळ मांडियेला वळवंटी बाई, नाचती वैष्णव ठाई रे. क्रोध अभिमान केला पावटाने, एक पडतील एका पायी रे. एक पडतील एक पायी रे. एक पडतील एक पायी रे. हे गोपी चंदन तुळशीच्या माळा हार मिळविती गळाले. गोपी चंदन तुळशीच्या माळा हार मिळविती गळाले. खेळ खेळावा वाटतो, पण मला स्टेजमुळं खेळावं नाही वाटलं. आता आम्ही एक खेळ खेळलो असतो. खेळ खेळत असताना नाचणं बागडणं हे सगळं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायानं फार सुंदर विचार केला. साधना करत असताना सोपे वर्मा आम्हा सांगितले, हाती टाळ दिंडी घेऊनी नाचले. आपल्याला नाचा म्हटलं तरी आपण नाचत नाही. आणि मग म्हणता आम्हाला नाचायला नाही भेटलं. आता काय तुमच्यासाठी काय मुहूर्त काढा? मीराबाई खेळली. कोणता खेळ खेळली? नाचूंगी 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 हरिगुण गावत नाचूंगी नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी. हरिगुण गावत नाचूंगी नाचूंगी हरिगुण गावत
येतो. म्हणून नाचणं असेल, बागडणं असेल, फिरणं असेल, हे खेळण्यामध्ये. आणि म्हणून लहान मुलांना सगळ्यात जास्त काय आवडते? खेळ आवडते. आणि खेळाचं आनंदाचं वैशिष्ट्य आहे. मुलगा शाळेमधून आला आणि आईला आवाज दिला, आई भूक लागली, आणि आई आतमध्ये गेली. आता सुगरण असेल तर लवकर देन, तिला जर पुस्तक पाहून बनवायची वेळ असेल तर मग वेळच लागेल ना. तोपर्यंत हा थांबते का? आणि तितक्यात त्याचे मित्र आले, आणि मित्र आल्यानंतर म्हणाले, चल रे खेळायला चल. गेला तो खेळायला. आई बाहेर आल्यानंतर म्हणते, त्याला याला तर भूक लागली होती. ती बाहेर गेली, अंगणामध्ये गेली, आणि अंगणामध्ये जाऊन पाहते, मुलाला आवाज देते, ए बाळा इकडे ये, बाळा इकडे ये. का? तुला भूक लागली होती ना? नाही आहे, मला नाही लागली भूक. अरे तू आत्ता आला तेव्हा सांगितलं ना भूक लागली, आता म्हणतो नाही लागली. का नाही लागली? तो खेळामध्ये गुंतलेला होता, आणि खेळाच्या आनंदामध्ये गुंतल्यामुळं त्याची तहान भूक विसरलेली आहे. भक्तीचा खेळ सुद्धा असाच आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही भक्तीचा खेळ खेळून राहिलो तर आम्हाला सुद्धा काय खातो आम्ही कासया सांगते, काय खातो आम्ही कासया सांगते, कैसे लागते नेनो मोठी. शब्द बघा, हा भक्तीचाही खेळ आहे, हा खेळ आहे. आणि खेळ खेळण्याकरता एकटा नाही पाहिजे, कोणीतरी पाहिजे खेळ खेळण्याकरता. आता आजच्या काळातली अडचण सांगू का? आजच्या काळामध्ये आपल्याला आयुष्यसुद्धा एक खेळ आहे. ते चित्रपटामध्ये गाणं होतं, भातुकलीच्या खेळामधली राजा एवढंच. आता हा सुद्धा खेळ आहे. मग ते खेळ खेळत असताना कमीत कमी दोघं तर लागतात. आमच्या आयुष्यामधल्या खेळाचा आनंद का हरपला माहीत आहे? आजचं काळ सांगतो मी तुम्हाला. आज सगळेजण पैशाचे गुलाम झाले, सगळेजण पैशाचे गुलाम झाले. सगळ्यांना खेळ नाही पाहिजे, आनंद नाही पाहिजे, पैसा पाहिजे. सगळे, कोणतंही क्षेत्र असो. आज राजकारणी लोक जे सत्तेसाठी येतात, मोजके जर सोडले, बिचारे देशभक्त असतील, राष्ट्रभक्त असतील, ते जर सोडले तर कशासाठी येतात? तुम्हाला काय म्हणतात? आता तुमच्या सेवेकरता आम्हाला संधी द्या. मग आता संधी आपण दिली तर नंतर दिसत आपल्याला सांगताना काय सांगतात? तुमचं कल्याण करण्याकरता आम्ही आहो, तुमचं कल्याण करण्याकरता आम्ही उभं राहून राहिलो, तुमची सेवा करायची आहे. कल्याणचा आणि त्याचा संबंध येत नाही आणि आपलाही येत नाही. कारण की आपण निवडून दिलं तर ते मुंबईत जातात, आपण नागपुरात राहतो, ते मुंबईत, आपण नागपुरात. कल्याणमधात आपणही पोहोचत नाही, तेही पोहोचत नाही, कल्याण राहून गेलं. आज राजकीय क्षेत्र म्हणा, कोणतंही क्षेत्र घ्या तुम्ही, आमचंही क्षेत्र काय वेगळं झालं का? आम्ही संसार सोडले, घरं सोडले, मठं बांधले. आमच्या दिंड्या पैशासाठी, आमच्या तीर्थयात्रा पैशासाठी, आमचे सप्तेही पैशासाठी. तुम्ही म्हणसाल महाराज मग तुम्ही घेत नाही का? पैसा पाहिजे नाही असं मी म्हणत नाही, पण पैसा हे साध्य नाही. नीट आहे का बरं? मी विनोदासाठी नाही सांगत, पैसा लागतो, नाही लागत असंही नाही. मंदिर बांधण्याकरता पैसा लागेल, मठाच्या माध्यमातून संस्कृतीचं रक्षण होईल, पैसा लागेल, निश्चित लागेल. पण आपला हेतू काय आहे? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, लोक शिकतात कशासाठी? शहाणा होण्यासाठी. आज शिक्षणाचा संबंध नोकरीसोबत जोडलेला आहे, शिक्षणाचा संबंध नोकरीसोबत जोडलेला आहे. आणि नोकरी भेटलं म्हणजे काय मिळते? पैसे मिळते. आणि तुम्ही आज लक्षात घ्या, आपल्याला नोकरावर जास्त प्रेम आहे. म्हणून मुलीकरता मुलगा पाहत असताना आपण कोणाला देतो? नोकरीवाला म्हणजे कोण? नोकर. शेतीचा किती मालक असेल तर देत. बरेच जण रिकामे आमच्याकडं, त्याला म्हटलं आमच्याकडे या, कीर्तनकार बनू, गायक बनू, वादक बनू. बरं आमच्या इकडे येत नाही, विनाकारण वेळ घालवल्यापेक्षा. हे दोन पोरं आले, मला यायला नाही जर झाले तर मी हाव तुमच्यासाठी, हे जा आमच्यासोबत. काही ना काही शिकवेल, एखादा गायक बनेल, एखादा कीर्तनकार बनेल. मला एक नवीन सुचलं त्या दिवशी,
नौकरच का पाहायला जातो पोरीसाठी? का पाहायला जातो? याला काम करायची सवय असते, आपल्या पोरीच्या हाताखाली काम करण्याकरता बरा होईल. मी विनोदानं बोलतो बरं, पण हे दुर्दैव नाही का? 100 एकर शेती आहे, आम्हाला क्लर्क असला तर चालेल, पण कोण पाहिजे? याचं कारण आहे, आज शिक्षणाचा संबंध पैशासोबत जोडलेला आहे. तुम्ही खूप शिकले पण पैसे कमवता येत नसेल तर तुमची किंमत, आज किंमत कोणाची आहे? किंमत कोणाची आहे? आम्हालाही बरेच लोक म्हणतात, महाराज राजे काय नोकरी केली असती तर बरं झालं असतं ना, काय पडला इकडं. त्यांच्या दृष्टीनं धनवंतालागी सर्व मान्यता आहे. बरं, कोणालाही मोठं समजायचं असेल तर आज पैशानं मोठं समजलं जाते. पैशानं मोठं. सप्ता मोठा कोणता? कीर्तनकार मोठा कोणता? कथाकार मोठा कोणता? आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठे दोषी आयोजक आहे. आयोजक आहे. उद्या बोंबलायचं नाही समोर, काय याचा धंदा केला नाही केला, आपणच केला. सप्त्या स्पर्धा आहे. कशासाठी? त्यानं कमीवाला बोलवला होता, जास्तवाला बोलवला होता ना, आम्ही अजून 10 जास्त देतो. आम्ही कायले काही म्हणतो, आमचं तर मस्त जमून राहिलो, आम्हाला काय घेणं नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा, आज आमचा आनंद हरपत चालला कारण सगळ्या जणांची धाव पैशाच्या मागे आहे. म्हणून जीवनामध्ये आनंद नाही. आपण पैशासाठी आहो, पैसा आपल्यासाठी असं झालेलं आहे. आता आपण काय कमावण्यासाठी आयुष्यभर मरमर करतो, मग आपण कोणाचे नौकर? कोणाचे नौकर आहोत? बरं, ज्याला हे दिसते त्याला हेच दिसते, दुसरं काहीच नाही दिसत. आमच्या गावात माझे 2 मित्र आहेत, भावासारखेच आहे. ते कधी गेलं मी कार्यक्रमाहून तर ते मला काय म्हणते, दादा पाकिट किती भेटलं, कीर्तन कसं झालं, कथा कोणती होती, काहीच विचारत नाही, पाकिट किती भेटलं. मी बी एवढा बदमाश आहो, मी मुद्दामून त्या पाकिटाचा फोटो काढत असतो आणि त्याला पाठवत असतो. बरं, तुम्ही दिले तेवढेच नाही ठेवत, माझ्या खिशातले त्याच्यात टाकतो अजून, म्हणजे त्याला वाटलं पाहिजे नाही बोल भेटते यांना, मुद्दामून पाठवतो. त्याला वाटते की नाही बरं झालं. मग मला काय म्हणे, त्याचं मागच्या वर्षी लग्न झालं, मी म्हणे तो संगच राहिलो असतो बरं झालं असतं, एवढं आम्हाला मरमर करायची काम नसतं पडलं, तुम्हाला तर खूप पैसे भेटते. त्याला कथा काय झाली, कीर्तन काय झालं याचं घेणं देणं नाही. पैसा किती भेटला, पैसा किती मिळाला. मी हे सगळी उदाहरणे एकाच गोष्टीसाठी सांगून राहतो. आज आमच्या खेळण्यातला, जीवनरूपी खेळण्यातला आनंद का हरपलेला आहे? कारण की आम्ही जे साधन होतं त्याला साध्य बनवलेलं आहे. मला ते ओस्मान मीरचं गाणं खूप आवडते. हे जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी पता नहीं है, कोई बहुत प्यार करने वाला, कोई बहुत प्यार करने वाला जिन्हें अभी तक मिला नहीं. ये जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी पता नहीं. मी पिक्चर मधलं गाणं त्याच्यासाठी नाही म्हटलं बरं, याचा भाव फार सुंदर आहे. भाव फार सुंदर आहे, आयुष्य फार सुंदर आहे. आणि ते आयुष्य जगत असताना आम्ही मिळवण्याच्या नादामध्ये जगण्यातला आनंद हाच खेळण्यातला आनंद आहे, आणि तो खेळण्यातला आनंद गमावला. मग आता संसाराचं तर कामच आहे भौतिक वस्तू उभ्या करणं. संसाराचं काम काय? भौतिक वस्तू उभा करणं. पण तरी आम्हाला आनंद मिळत नाही, म्हणून साधू संतांनी काय केलं तुम्ही लक्षात घ्या. आनंद म्हणजे देव, आनंद म्हणजे देव. तुकोबाराय म्हणतात, मी संसारात खूप शोधला, भेटला नाही, उलट संसाराच्या तापे तापलो मी, करिता या सेवा कुटुंबाची, मला जमलं नाही. तुकोबारायचे व्यभिचार भावाचे अभंग आहे. आधिल्या भरतारे काम नव्हे म्हणून व्यभिचारा, मी संसार नावाचा नवरा केला पण माझी इच्छा पूर्ण झाली
म्हणून तर भारुडामध्ये म्हटलं जाते, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हे भारूड फार सुंदर आहेत बरं, याचा अर्थ फार चांगला आहे. नवरा नको असं म्हटलं असेल का? मला संसार नावाचा नवरा पाहिजे नाही, कारण तो मला आनंद देऊ शकत, आणि म्हणून मी परमार्थाकडे आलो. पण परमार्थाकडे येण्याकरता काय करावं लागते? संसारामध्ये ज्याच्यामध्ये आनंद मिळतो त्याचा धिक्कार करावा लागते, आणि मग तुम्ही आनंद नाही मिळत, तुम्ही आनंद रूप बनता, तुम्ही आनंद रूप बनता. म्हणून तुकोबाराय कसे बनलेले आहे? आरती तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ती, आनंद रूप बनले. पण याच्याकरता त्यांनी काय केलं? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. धातू सोडलं, जग मान्यता प्रतिष्ठा सोडली, आणि मग ते देव झाले. मग हा खेळ फार सुंदर आहे. पण मग कृष्ण परमात्म्याने खेळ खेळला. पण मी सांगितलं ना, मग खेळ खेळण्याकरता एकट्याला खेळता येतो का? आता मी एकटा किती चांगला बोलत असलो तर पकवास कोण वाजवा, टाळ कोण वाजवा, विना कोण वाजवा, कोण वाजवा? बरं, आम्ही सगळं काही करत असलो, ऐकायला नसले, कोणाला सांगावं? त्या मोबाईलले कोणाला सांगावं? म्हणजे कोणताही खेळ खेळण्याकरता एकल्याचा नव्हे म्हणून मेळ मिळवावा लागतो. मग कृष्ण परमात्म्याने खेळ खेळण्याकरताच आला होता. खेळ खेळण्याकरता कोण लागतात? मग माझे गडी कोण कोण आहे हे मला निवडायचं आहे. तीच गोष्ट पहिली. खेळ खेळायचा आहे. खेळ खेळण्याकरता कोण पाहिजे? पाहिजे ना कोणीतरी. पण तुकोबाराय म्हणतात, कृष्ण परमात्मा असा म्हणू लागला की मग कोणी थोडी चालते हो, कोणी चालते का? खेळ खेळण्याकरता योग्य लागेल ना, मग माझ्यासारखाच लागेल ना. खेळ खेळायचा आहे. एक 5 वर्षाचा पोरगा आहे आणि एक 15 वर्षाचा पोरगा आहे. खेळ चांगला होईल का? वय सारखं पाहिजे ना. लहान असलं त्याला काय म्हणते मग? कच्चं लिंबू. आम्ही खेळायचो, आम्हाला ते मोठे मोठे पोरं खेळू नाही द्यायचे. खेळू दे ना रे दादा, मला खेळू दे ना दादा. बरं खेळू दे, कच्चं लिंबू आहे. कच्चं लिंबू म्हणजे याले काही महत्व? यानं पॉइंट केले तर धराचे,
कच्चं लिंबू काय कामाचं? मग खेळ खेळायचा आहे तर दोघंही सारखे पाहिजे ना. मग कृष्णासारखा कोण आहे कोण सांगा. आणि कोणताही खेळ असो आणि त्यातल्या त्यात आपले आपले असले ना तर खेळात जास्त आनंद येतो. कोणताही खेळ असो त्याची रंगत जास्त वाढते. सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहे लोकसभेचं, पण सगळ्यात जास्त चर्चा कुठची आहे? बारामतीची. कारण की दोघंही आहे ना पवारच. भावकीतलं असलं का लोकाला जास्त इंटरेस्ट येते. विठ्ठला विठ्ठला. वाट पाहून राहिले 4 तारखेची, काय होते, कोण पडते, कोणाची जिरते. बरं यायला काय फायदा? यायला काय फायदा? सुप्रिया आली का आणि सुनेत्रा आली काय? दोघी एकाच राशीचे आहेत आणि आडनावही पवारच आहे दोघीचे. म्हणजे एकाच राशीचे आहेत ना, यांचा काय फायदा? पण मी पाहतो, मी आता हे सोशल मीडिया पाहतो ना, मी बारामतीला काय होणार सगळ्या देशाचं लक्ष लागलं. म्हणजे बारामतीला जे होईल त्याच्यावरच अन्न पाणी अवलंबून आहे आपलं. आपण लक्ष कशाकडे देतो? खेळ खेळायचा आहे आपल्याला, सारखे पाहिजे. बरं आपण आपल्या खेळातलं पाहू ना, आपला कोणता खेळ आहे? जो खेळ आपल्याला खेळत नाही त्याच्यातलं काय करायचं? उपयोग आहे? मला एक जण म्हणे, महाराज तुमचं काय मत आहे 2024साठी? मला उभं राहायचं नाही, तू तर काही दिसतच नाही त्या लायकीचा. मला उभं राहायचं नाही, तू त्या याचा दिसत नाही. म्हणलं आपण काही मत मांडलं तर आपल्या मताला किंमत काय आहे? किंमत काय? 140 करोड लोक जग हिची आपल्या भारताची लोकसंख्या आहे, 140 करोड. पण काही लोक चर्चा कोणाची करतात? मोदीनं असं नव्हतं करायला पाहिजे. अरे पण त्याला पाहू दे ना, तुला आपल्याला घर सांभाळणं नाही होऊन राहिलं. आपल्याला घर सांभाळ. मी एका ठिकाणी गेलो होतो कीर्तनाला, बसनं जायचो, तेव्हा उतरलो बस स्टँडवर. त्या टाईमला कोणीतरी आपला मुख्यमंत्री एक घोटाळ्यात सापडला होता. 2 भिकारी चर्चा काय करू राहिले? तुला सांगतो मुख्यमंत्री तेच होईल, तुला सांगतो मुख्यमंत्री तेच होईल. मी म्हटलं कोणी झाला तरी हे काय राजा बनणार आहे काय? भिकच मागन ना बस स्टँडवर. उपयोग काय? अरे तुझा खेळ कोणता? तू कोणत्या गोष्टीचा विचार करून राहिला? आपल्याला बाकीच्या खेळाचं घेणं देणं नाही, परमार्थाचा खेळ आहे. कृष्ण परमात्मा कशासाठी आले? कशासाठी आले? धर्मरक्षावया. हा धर्माचा खेळ आहे. मग या धर्माच्या खेळाला खेळण्याकरता आपल्यासारखाच पाहिजे समोरचा. मग आता देवासारखं कोण आहे? देवासारखं दुसरं कोण आहे सांगा ना? आहे का कोणी? एकमेवा द्वितीय मायतो, त्याच्यासारखा कोणीच नाही. आणि दुसरी एक शंका ताई, देव काय म्हणतो? माझे गडी. म्हणजे त्याला भेद करायचा आहे, त्याला भेद करायचा आहे. आणि आता सगळेच त्याची नाही काय? आपण कोणाचे आहो? ममेवांश. आणि मग तू देवा असं काऊन करतो? पार्टीबाजी करतं का? विठ्ठला विठ्ठला. स्वरूपाच्या दृष्टीनं सगळे सारखे आहे, सगळे देवाचे अंश आहे. पण खेळ खेळण्याकरता वेगळे लागतात ना. खेळ खेळण्याकरता मी जर या दोघा चौघाला खालच्याला म्हटलं का या बरं टाळ वाजवा बरं, जमल का? त्याला याच्यातलेच लागेल ना. तुका म्हणी येथे पाहिजे याच्यातले लागतील तेव्हा जमल ना. ते तसं जमणार आहे का? हा खेळ खेळायचा आहे तर तसे लागतील, ऐकण्याकरता तसे लागतील. प्रत्येक गोष्टीचा खेळ खेळण्याकरता, पकवाज वाजवण्याकरता कोणालाही म्हटलं नाही आम्हाला कीर्तन करायचं आहे, ए दादा उठ बरं वाजव बरं, तो वाजवल का? त्याला स्वर दे म्हटलं ते धुमाचं पान वाजव. आम्ही काय पकडाव? बाकी काही नाही, त्याचे पायच पकडा लागल. बरा भेटला बाई तर भेटला, दुसरीकडे भेटू नको. विठ्ठला विठ्ठला. देवा तू असा भेद करतो का? मग देवासारखे कोणी आहे का? तुम्हाला विचारत नाही मी, तुकोबाऱ्यांना विचारतो. तुकोबाऱ्यांनी मला सांगितलं आहे ना, हरि तैसे हरिचे दास नाही तया मोह माया भयास, भय मोह कोणी राहते उदास धरते बळकट
कास भक्तीची धरती बळकट कास भक्तीची धरती बळकट कास भक्तीची हरी तैसे हरीचे दास नाही दया भय मोह चिंतास ओ निराती उदास धरती बळकट कास भक्तीची नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी उत्तर दिलं. देवासारखे कोण आहे? हरी तैसे हरीचे सारखेच आहे, काही फरक नाही. कोणत्या दृष्टीनं सारखे आहे? नाही तया भय, देवापाशी भय नाही, बिलकुलच भय नाही. त्याला भीतीच वाटत नाही, कशाचीच भीती वाटत नाही. आणि ज्याला कशाची भीती वाटत नाही ना, त्याची भीती कोणालाच वाटत नाही, तो बरा वाटतो. जो घाबरट असतो, राक्षसांची सगळ्यांना भीती वाटते आणि राक्षसाला सुद्धा भीती आहे म्हणून तर वर मागतात. देवापाशी काहीतरी मागणारे कोण असतात? विठ्ठला विठ्ठला. कोणीच बोलत नाही, त्याला माहित आहे ना स्वतःला राक्षस कसं म्हणून घ्या. देवाशिवाय काही मागणारे, भक्तीशिवाय काही मागणारे, भजनाशिवाय काही मागणारे, परमार्थाशिवाय काही मागणारे कोण आहेत? त्यांना भीती आहे ना, त्यांना भीती आहे. देवाला भीतीच नाही. किती प्रसंग सांगता येतील तुम्हाला. हिरण्यकश्यपूचं चरित्र आपण पाहिलं. आता हिरण्यकश्यपूची इतकी ताकद होती, सगळे घाबरायचे त्याला. कोणता देवताच हिरण्यकश्यपूच्या समोर येत नव्हता, कोणताच नाही, यायचाच नाही, बिलकुल यायचा नाही. आणि यानं ठरवलं होतं, नाम घेऊन येदी विष्णूचे हेची ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आणि त्यानं सांगितलं होतं विष्णूचं नावही घ्यायचं नाही, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं नाही, हिरण्यकश्यपू सहस्त्रनाम म्हणा. हरिपाठ म्हणायचा नाही, हिरण्यकश्यपू पाठ म्हणा. कीर्तन करायचं, आणि सगळ्यात पहिले तर ते कीर्तनकारालेच पकडे. राक्षस लोक पहिले कीर्तनकारावरच जोर करते. नामदेव महाराज दिल्लीत कीर्तनाला गेले होते, अकबरानं थांबवलं होतं कीर्तन. त्याला माहित आहे कीर्तनकार कुठूनही धोपट काढू शकते म्हणून तो लोक जमवण्याकरता कीर्तनकार पाहिजे. बरेच राजकारणी लोक कथा कशासाठी ठेवतात? लोक जमा करण्यासाठी, कारण की ते जमा करू शकत नाही ना. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आज 100-125 लोक एवढ्या उन्हाच्या याच्या इथे आलेले आहेत. एवढे लोक राजकीय सभेसाठी जमा करायसाठी त्याला काय काय करावं लागते? तुम्ही विचारच करू नका काय काय करावं लागते, ते इथं सांगता येत नाही. एवढं सगळं करावं लागते तेव्हा जमा होते. इथं कोणी बोलवलं तुम्हाला, आग्रह आहे कोणाला, तरी आपण येतो. माझा विषय लक्षात घ्या. त्यानं पहिले सांगितलं कीर्तन करायचे, कीर्तन जो करेल तो गायब, आयोजक नंतर. पहिले कथाकार गायब, विशाल महाराज बडे गायब करा. कधीपर्यंत? 4 जूनपर्यंत गायब करा. नंतर मग हनुमान मंदिर संचालक मंडळ ते गायब करा. नंतर मेन सुवर्णाताईले गायब करा, त्यानं देणे. हे कोणाला भीती वाटत होती? राक्षसाला भीती वाटत होती आणि घाबरू लागले सगळे त्याला. आता देवानं अवतार घेतला, कुठे घेतला? देवाचा अवतार कुठं आहे? देव कोणाला बाप बनवल काही खरं नाही त्याचं. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता देवानं खंब्याला बाप बनवलं. खंब्यातून झाला ना प्रगट, मग बाप कोण झाला त्याचा? विठ्ठला विठ्ठला. होच म्हणते, खंबात झाला म्हणते. ताई असं म्हणतात, त्या सभेमध्ये 80,000 खांब होते. 80,000 खांब होते.
विचारलं हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला, का रे नारायण नारायण करतो, कुठं आहे तुझा नारायण? ते म्हणे मुंह में, तू में, खडक में, खंब में. बाकी काही समजलं नाही त्याला, ते कथकने जाई नाही ना. मुंह में, तू में, खडक में, खंब में. खंब्यात नाही आहे? हो खंब्यात आहे. कोणत्या खंब्यात? या खंब्यात. मारले लात त्यानं खंब्याला. खंब्याला लात मारली, खंबा फुटला. आवाज पहिलेच आला. खंबा फुटला आणि भगवान बाहेर निघाले. कुठं आले ते? ज्याला सगळं जग घाबरत होतं त्या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता त्याच्याच घरात. म्हणजे घाबरून राहिले का? हे घाबरून राहिले. अजून कृष्णाच्या चरित्रामध्ये कथा आहे. भगवान कृष्ण संधी करण्याकरता आले आणि आल्यानंतर सगळ्यात पहिला हल्ला तर चढवला धृतराष्ट्रावर. धृतराष्ट्र तू राजा आहे, राजानं अंध असू नये, राजानं अंध असू नये. अरे तुझा पोरगा लायक नाही तर त्याला खुर्चीवर बसवण्याकरता काऊन मूर्खपणा करतो? परिवारवाद तिथूनच चालू आहे. योग्य नाही ना तुझा पोरगा, गरज काय त्याला इथं बसवायची? आणि राजाचं कर्तव्य आहे, कोण चुकत असेल त्याला शिक्षा दिली पाहिजे. तुझा पोरगा चुकून राहिला दुर्योधन, त्याला शिक्षा दे. धृतराष्ट्राची ताकद होती का? आपल्या पोराचं चुकत असल्यावरही त्याला पाठीराखे घालणारे कोण असतात? मेला नाही काही धृतराष्ट्र अजून. आपल्या मुलाचं चुकून राहिलं तरी त्याच्या हो मध्ये हो मिसळली जाते, त्याला मोठेपण दिलं जाते, ते धृतराष्ट्र आहे. पुत्र स्नेहे मोहितू असे ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, तो धृतराष्ट्र आहे. आणि दुर्योधनाला राग आला. राग आल्यानंतर दुर्योधनाने आवाज दिला सगळ्यांना, पकडा द्या कृष्णाला. कृष्ण म्हणे मला पकडा? मला पकडा? हो म्हणे पकडा याला. आणि पकडण्याकरता गेल्यानंतर पकडण्याकरता गेले. कृष्णानं विश्वरूप घेतलं. सात्यकी होता सोबत. तू थांब म्हणे, बस याला दाखवतोच माझी काय आहे. मोठं विश्वरूप घेतलं. हात लावू शकले नाही. कुठं जाऊन? त्याच्याच घरात जाऊन. त्याच्याच घरात जाऊन 56 इंचचा शिना दाखवणारा शूर असतो तो. भीत नाही कशाला. बरं हे देवाचं झालं. संत भीत नाहीत का? संत भीत नाही. अरे नाथबाबाच्या अंगावर ते हजरत थुकला तरी नाथबाबांनी काहीच नाही केलं. नाथबाबा घाबरले नव्हते. तुम्हाला मी तेही चरित्र सांगितलेलं आहे. नाथबाबांनी त्यांचे गुरु जेव्हा समाधीमध्ये बसलेले होते जनार्दन स्वामी, तेव्हा परचक्र वेढा झाला. नाथबाबांनी त्यांच्या गुरुचा लष्कराचा पोशाख घातला आणि पोशाख घालून युद्ध करण्याकरता एकटेच गेले. सगळ्यांना हरवलं. सगळ्यांना हरवलं. घाबरत नाहीत संत, घाबरत नाही. अरे प्रमाणच सांगतो तुम्हाला, जाऊ द्या. आम्हा हरीचा दासा आहे, आम्हा हरीचा दासा आहे. नाही
देवानंच सांगितलं तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. आणि मी त्या दिवशी कथेमध्ये बोलून गेलो, पारमार्थिक माणसाचं वैभव आहे, दैवी संपदेतला पहिला गुण आहे अभयम. त्याला भीतीच वाटत नाही कशाची. बरेच लोक मला म्हणतात महाराज तुम्ही कधी कधी धर्मावर बोलता, मग तुम्हाला भीती नाही वाटत का? कशाची भीती करायची? ज्याच्यासाठी बोलतो, धर्माची मूर्ती असणाऱ्या देवासाठी बोलतो, मग तो सांभाळल ना. देव उभा उगवे कोडे संकट. आणि आम्हाला तर अनुभव आहे, खरंच तो सांभाळतो. मी जेव्हा नवीन नवीन होतो ताई, एका गावाला कीर्तनाला गेलो, घाटंजीकडं, नक्षलवादी एरिया, आंबडी म्हणून गाव आहे. त्यानं कीर्तन घेतलं माझं, एका महाराजानंच दिलं मला. जा म्हणे महाराज. वाजवणाराही सोबत नेला, म्हणणाराही सोबत होता. आणि गेलो बा आम्ही टाळ घेऊन सोबत. पकवास घेतला आहे का त्या वर्दळी नावाच्या गावापासून. आणि तिथं गेलो, तिथं वातावरण बिघडलं वातावरण. आणि वातावरण बिघडल्यानंतर कीर्तन काही झालं नाही. असंच मोकळ्या ह्याच्यात कीर्तन होतं, कीर्तन काही झालं नाही. मला होतं द्वादशी, तेव्हा मी दशमी द्वादशी करायचो. मग मला म्हणे जेवायला चला. म्हणलं मला उपवास आहे. त्यानं काय केलं, एक शेप घेतलं एवढं, ते मग हातात आणून दिलं. हे घ्या म्हणे तुम्हाला उपवास आहे तर. मी आले हे असंच खाऊ का मी बांद्रासारखं? दिलं, त्यानं आणून चालला गेला. ते आमच्यासोबत ते गजानन भाऊ होते, सुरेश महाराज होते. आणि त्याला ते जीव घातलं. ते जे धावत आले तिकडून, काय राजीव बुवाजी म्हणे. खाऊन काय झालं, कोणतं पाणी पाजलं का राजीव म्हणे? लाल लाल पाणी होतं म्हणे. जाऊ द्या ना, आता आपलं झालं, आता नाहीतरी कीर्तन तर काही होऊन नाही राहिलं. आता काय करू आपण? जे वारं धुवून सुटलेलं आहे सगळं. आणि तिथं कोणी आम्हाला झोपाले चालाय नाही म्हणून राहिलं, तर कुठं आहे का नाही. मग आम्ही शेवटी विचार केला, म्हणा जाऊ द्या बा, जाऊ घराकडं आपण. आता एवढं वारं धुळात सुटल्यानंतर गावातले लोक जाऊ देतील का कोणाला नवाड्या माणसाला? ते काही म्हणून बी नाही राहिले. बरं लेकाने पैसे बी नाही दिले, 500च दिले. 200चं पेट्रोल महागाडीत टाकलं, 200चं त्या गजानन मर्शीच्या गाडीत टाकलं. 100 रुपये सुरेश महाराजले म्हटलं घेऊन घ्या बा तुम्ही, आता तिघही जण वाटून घेऊ. आमच्या गाड्यानं पिलं, तुम्ही घेऊन घ्या. वाटून दिलं आणि निघालो आम्ही. निघाल्यानंतर कमीत कमी 1:30 वाजताची वेळ होती. फक्त 3-4 सेकंदाचा फरक असेल. आम्ही समोर गेलो आणि विजेचा खांबा पडला खाली. ते दोघे जण म्हणे याच्या बाद या गावले याचं. त्याच्यानंतर त्याचा दरवर्षी फोन येते. राजू म्हणून नाव आहे त्याचं, राजू पाटील. म्हणे महाराज तारीख द्या ना. मी म्हणलं काही झालं तर येत नाही. तुला वैकुंठ जरी आणलं तो गावले तर येणार नाही तुझ्या गावले. लेका आम्ही मरून राहिलो होतो तरी तुम्ही आम्हाला थांबवलं नाही. पण आम्हाला भीती वाटली. आम्हाला कोणीतरी वाटत होतं की नाही, कोणीतरी आपलं रक्षण. तुका म्हणे तया घातलिया भार, उपेक्षिना दया सिंधू माझा. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय. म्हणजे देवालाही भय नाही, हरीच्या दासालाही भय नाही. समोर भय, मोह. देवालाही मोह नाही, मोहच नाही त्याला. तुम्ही विचारही करू शकत नाही. कृष्णाचं चरित्र आहे. कृष्णानं किती वाढवलं आकडा माहिती आहे तुम्हाला? यदू कुळातल्या यादव वंशाची संख्या किती होती माहित आहे? 56 कोटी. 56 कोटी कशाला म्हणतात? 56 वर 7 शून्य म्हणजे 56 कोटी. आणि तितके त्यानं एकाच दिवसात खतम केले. एक दिवस, एकही दिवस लागू दिला नाही. होते किती? 16,108 बायका. जे 8 प्रमुख होत्या त्याला 10-10 लेकरं. जे बाकीचे 16,100 होते त्याला 8-8 मुलं आणि 1-1 मुलगी. पूर्ण फेल होतं कुटुंब नियोजन कृष्णाच्या पुढं. आणि एवढं सगळं असूनही तुका म्हणे नटधारीन भोग भोगुनी. किती लेकर, किती वंश केलता तयार? 56 कोटी. एवढं सगळं केलं होतं पण मोह धरला नाही. एकाच दिवसामध्ये पूर्ण यदुक वंश जो आहे ना तो नष्ट करून टाकला. मोह आहे त्याला आपला. आपण म्हणून तो आपल्या संग कसा खेळलो, त्याला त्याच्यासारखे लागल ना. त्याच्यापाशी मोह नाही. तसंच साधू संतांच्या जीवनामध्ये मोह नाही.
तुकाराम महाराजांना मागितले नव्हते पैसे. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनीच पाठवले. तुकाराम महाराजांनी घेतले. आमच्यासारखं असतात, आम्ही तर गाड्या थांबू फोन करतो समोर, जाऊ कमी झाले द्या म्हणून. विठ्ठला विठ्ठला. मोह आणि परमार्थ मार्गामध्ये मोह सगळ्यात मोठा घातक आहे, सगळ्यात मोठा घातक. मोहाचा क्षय. किती भेटलं पाहिजे. अरे काही कधी तर थांबायचं आहे ना. किती भेटून राहिलं, काही आहे का त्याला. आणि हे यांचेच पोट भरत नाही. हे जे असतात ना, किती भेटलं तरी अजून भेटावंच वाटते, यांचेच पोट भरत नाही. ग्रामपंचायत सदस्य होता, पंचायत समिती सदस्य झाला. पंचायत समिती सदस्य होता, जिल्हा परिषद सदस्य झाला. जिल्हा परिषद सदस्य होता 2 वेळा, सभापती झाला. सभापती होता, जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. अध्यक्ष होता, आमदार झाला. आमदार होता, मंत्री झाला, खासदार झाला, केंद्रात मंत्री झाला. तरी बाकीच्या संघटना सोडत नाही. कबड्डी पाहिजे, क्रिकेट पाहिजे, व्हॉलीबॉल पाहिजे, हॉकी पाहिजे, सगळं पाहिजे. कधी शांत कधी व्हायचं. हे जे सतत तळतळत राहतात ना मोहाकरता, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तू जीवे. मेलेला आहे तो. साधू संतांच्या जीवनामध्ये मोह दिसत नाही. काय नाही त्यांच्याकडं, भय नाही, मोह नाही, चिंता नाही. देवाला तर कामच नाही. तो आला का चिंता ते पळाली. आणि साधू संतांच्या जीवनात नाही. तुकोबाराची पत्नी एकदा तुकोबाराला म्हणू लागली, काय हो भजन करत राहता निसते. हे 2 पोरी आहेत ना, यांच्या लग्नाचं नाही पाहावं लागल का. तुकाराम महाराज तिथंच बाजूला शाळा भरली होती. गेले तिथं, 2 पोरं उचलून आणले, चला लावा म्हणलं लग्न. आणि खरंच लावून दिलं. खरंच सगळं चांगलं झालं. आपण सगळं पाहतो तरी एका महिन्यात वापस येते आपली पोरगी. सगळं पाहतो बरोबर, तरी तिकून फोन येते, आई काय माझी सासू का नाही अशी करते. बस ना मग तिच्या गच्चीवर. मी बऱ्याच जण पाहिलं, सासूबाई म्हणतात. बऱ्याच मुली जे येतात ना, तिच्या समोर म्हणत असताना आमच्या सासूबाई अशा, आणि माहेरी आल्यावर काय म्हणते, बुडगाड मरतही नाही म्हणते लवकर. वागवत नाही ना चांगली. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायानं फक्त 2 मिनिटात चला लग्न लावून दिलं. गंगेचे लग्न लावून दिलं, दोघीचे लग्न लावून दिलं. काही काळजी नाही, चिंताच नाही. कथेत खूप विस्तारानं सांगितलं, आता विस्तार करत नाही. चिंता नाही. आणि आज तर नाहीच, असंच नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते आता काही भेटावं असं वाटतच नाही. म्हणजे जसा कृष्ण आहे तसे कृष्णाचे दास आहे. हे जे दास आहे ना, यांच्यामधून निवडायचे आहे माझे गडी कोण कोण. आणि हे गडी निवडल्यानंतर मग काय करायचं. दुसऱ्या चरणात
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. आणि नंतर काय करायचं, आपणामध्ये एकत्र केलं सगळ्यांना जे सारखे आहेत. आणि सारख्या लोकांनी एकत्रित परमार्थाचे दृष्टीने जर विचार केला, आपण सारखे एकत्रित येतो, पण कशासाठी? जातीसाठी, संप्रदायासाठी, गावासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. हे धर्मकीर्तन आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी नाही ठेवलं, जनाबाईनं ठेवलं. वाचावी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं नाव काय ठेवलं आहे माहीत आहे? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, एथ माझे ते उरले पायिकपण. आणि आज एक विनंती आहे, एक विनंती आहे, आपला धर्म टिकावा असं जर वाटत असेल ना, बाकी गोष्टीसाठी जसं एकत्रित येताना तसं धर्मासाठी सुद्धा एकत्रित यायला पाहिजे. रामाला मांसाहारी म्हटल्यानंतर फक्त जे हिंदुत्ववादी संघटना आहे तेच मोर्चे काढतात. त्यांनीच ठेका घेतला का? विश्व हिंदू परिषद आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, बजरंग दल आहे, वेगवेगळ्या संघटना आहे. त्यांनी थोडा विरोध केला. आपला राम कोणी नाही का? आपला राम कोणी नाही. जातीसाठी आपल्याला मोर्चे काढता येतात, कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला मोर्चे काढता येतात. आणि जो राम, जो आपल्या आस्थेचं प्रतीक आहे, जो आपल्या भारताचा सगळ्यात सुंदर असा मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्याला एक व्यक्ती मांसाहारी म्हणतो. दुर्दैव आहे बरं. अजूनही लक्षात घ्या, आपला देशच एवढा विचित्र आहे. मस्जिद बांधल्या जाते तर कोणी काही बोलत नाही, पण मंदिर बांधल्या जाते तर शहाणपण शिकवणाऱ्या अवलादी कमी नाही. तिथं कमी नाही. दवाखाना बांधला असता तर तू बांध ना, तुला काय रोग झाला का मसण्या? तुला काय झालं? तू बांध ना. तू काऊन सल्ला देऊन राहिला? बरं, महाराज लोक आहे ना, हे काम करावं ते काय म्हणते, यायचं काम होय का, यायनं कीर्तनच करावं. दोन्ही टबल्यावर हात ठेवतात लेखाचे बदमाश. यायचं हे काम आहे का? मग आमचं काम काय? बरं, आम्ही धर्माची जागृती केली तर वरून बोलतात. मी एक महत्वाचा मुद्दा सांगून राहिलो, आपणामध्ये मिळो. आपल्याला विभाजित करणारे खूप आहेत, त्यांना घेणं देणं नाही. त्यांना त्यांचा स्वार्थ पूर्ण करायचा आहे. हे राजकारणी लोक, त्यांना काही घेणं देणं नसते. मोजके जर सोडले तर, चांगले राष्ट्रभक्त असतील तर. बाकी त्यांना त्यांची दुकानदारी चालवायची आहे. त्यांना धर्मासोबत घेणं देणं नाही, त्यांना तुमच्यासोबत घेणं देणं नाही. त्यांना त्यांचे उद्योग चालवायचे आहे. आपली पिढी संरक्षित राहावी, आपली पिढी सुसंस्कृत व्हावी, आपली पिढी संपन्न राहावी असं जर वाटत असेल, धर्माकरता एकत्रित आलं पाहिजे. भाषा, पंथ, जात पात सगळं विसरलं पाहिजे धर्माच्या पुढे. आणि दुर्दैव आहे, मी 17 वर्षापासून ऑब्झर्वेशन करतो. कित्येक गावामध्ये गेलो, पाहतो आम्ही बाकी सगळं करण्याकरता एकत्रित येतो, पण धर्माकरता राजकारणी लोक एकत्रित येतात, धार्मिक लोक एकत्रित येत फार विचित्र परिस्थिती आहे. ते आमच्या एका महाराजांनी मस्त सांगितलं होतं, 2 ओवा, 2 जावा आणि 2 बोवा कधी एकत्रित येत. उवाचं जाऊ द्या, त्याला काय करावं लागते आपल्याला. जावाचं तुम्ही पहा कुठं जावा. पण हे धार्मिक लोकांनी काय एकत्रित येऊ नये. प्रत्येकाला स्वतःचं मोठेपण वाढवायचं आहे, धर्माचं मोठेपण वाढवायचं नाही. आमचे फॉलोअर वाढवायचे आहे, आमचे भक्त वाढवायचे आहे, धर्म वाढवायचा. कृष्णानं का यांना एकत्रित केलं? का केलं? अरे, आपण तयार करतो ते मथुरेत जाते, राक्षस खातात, राक्षस ताकदवान बनतात, आणि आपण ले का बारीक चिरीक किडिंग छाप दाबले तर असे का धरून दाबले तर चुरा होऊन जाईल त्याचावाला. आणि असे आपण आहो, आणि असे आपण असल्यावर आपण टिकू कसे? आपण कंसाला मारू कसे? कंस म्हणजे अधर्म, अधर्माला मारू कसं आपण? त्याच्याकरता काय करावं लागेल? आपणामध्ये एक खेळू एकाशी. आणि का हो मग तुकोबार आहे काय? ज्यांना थोडीशी भीती वाटत असेल,
त्यांचं काय करायचं? घटस्फोट घ्या, काडी मोड 3ऱ्या चरणात. घाबरत असतील खेळ खेळण्याकरता, जे धर्म कार्य करण्याकरता घाबरत असतील, घाबरेयांच्या मोडा. एक शब्द आहे ना आपल्याकडे, काळी मोड. काळी मोड करा म्हणजे यांना धाडा, भाड्या, वळतिया, शिवी आहे, भाड्याला वापस पाठवा. धाडा, भाड्या, वळतिया हे आपल्या उपयोगाचे नाही. घाबरट कुठंच कामाची नाही, कुठंच कामाची नाही. आणि आपण किती घाबरतो. साधू संत कोणालाच घाबरत नाही. काळ गुलाम सलाम करी कृपया गिरणार. तुकोबाराय भजन करत होते आणि भजन करता करता जोरात आवाज आला. तुकोबाराय तरी डोळे उघडत नाही, डोळे उघडत नाही. शेवटी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, पांडुरंग परमात्मा साप बनून तुम्हाला दर्शन देण्याकरता आले, पहा ना. तुकोबाराय पाहतात पण घाबरत. नाथ महाराजांच्या डोक्यावर साप छत्र धरत होता, साप, तरी नाथ महाराज घाबरत. आपल्याला जर इथं दिसला तर सापाचं काय काम आहे, आपण तर बेंडकीवरच भागतो. काही काही पाल दिसले तर रात्रभर झोपत नाही. खाते का पाल काय मी द्यायला, रात्रभर नाही झोपत. पाल होती, पाल होती, पाल होती, उंदीर होता, उंदीर होता, उंदीर होता. आपल्यासोबत कृष्ण खेळ खेळत. हरी तैसे हरीचे. जे घाबरट असेल, धाडा भाड्या, या भाड्याला धाडा परत पाठवा. तुकोबाराय हे इतकं कठीण नका सांगू गड्या. तुमचं म्हणणं काय, तुम्हाला कोण नाही पाहिजे? तुका म्हणे देवा विटाळशी, तुका म्हणे 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 विटाळशी.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, देवाला कोण नको? विटाळसी. शब्द मोठा वेगळा आहे, तुम्ही कदाचित वेगळा अर्थ घ्याल, कारण की विटाळसी हा शब्द स्त्रियांच्या नैसर्गिक धर्माच्या संबंधामध्ये वापरला जातो, पण त्याचा अर्थ तसा नाही आहे. याचा अर्थ तसा नाही आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. आता ते निसर्गाचाच नियम असल्यामुळं ते आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ती अवस्था असते, आपण देवाजवळ जात, आपण बाहेर थांबतो, आपण बरेच गोष्टी करत नाही. आज एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वर्णन केला जातो की स्त्रियांना कथा कीर्तनाचा अधिकार आहे किंवा नाही. सगळ्यांना अधिकार आहे, फक्त त्यांच्यामध्ये निसर्गानं ती एक अवस्था तयार करून ठेवली आहे. बरं, ही चुकीची नाही आहे, ती मातृशक्तीकरता गरजेची आहे, मातृशक्तीला असलेलं ते वरदान आहे. पण तरीही ती अवस्था जी असते त्या अवस्थेमध्ये आपल्याला काही कृत्य करता येत नाही. ती अवस्था आली आणि कथा करत असलो तर काय करायचं? त्याच्यामुळं त्यांनी करू नये, काय करू नये, हा मोठ्या माणसाचा विषय आहे, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही. मला वेगळी विटाळशी सांगायची, वेगळी सांगायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही मी सांगितली नाही बरं, हे दुंडा महाराज देगलूरकर यांनी सांगितली होती. विटाळसी शब्द बघा, वीट आळशी. ज्याला नामस्मरणाचा वीट येतो आणि जो कथा कीर्तनामध्ये येण्याकरता आळस करतो, तीच विटाळशी आहे आणि ती देवापाशी. मग आता आपण कोण कोण आहोत बघून घ्या. ज्याला नामस्मरण करण्याकरता वीट येतो, कंटाळ येतो, आणि कथा कीर्तनामध्ये सत्संगामध्ये जाण्याकरता जो आळस करतो, ती विटाळशी आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा विटाळ वेगळा असतो. कर्मक्षेत्रातला विटाळ आता आपण जो सांगितला, हे नाही करता येत, ते नाही करता येत. ज्ञानक्षेत्रातला विटाळ वेगळा आहे. ज्ञानक्षेत्रातला विटाळ आहे अहंकार. मी ब्रह्म आहे याचाही अहंकार वाढायला सुरुवात झालं, हा ज्ञानक्षेत्रातला विटाळ आहे. आणि भक्ती क्षेत्रातला विटाळ सांगू, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. जो परद्रव्याची अपेक्षा करतो, मी काल विस्तारपूर्वक याच्यावर बोललो कथेमध्ये, अजूनही विनंती आहे, प्रामाणिकपणानं जगता येत असेल तर देव जवळ करतो, नाही तर करत नाही. कोणतंही क्षेत्र असो, आपलं काम प्रामाणिकपणानं करावं. आपण उपकार करत नाही आहो. मी कथा कीर्तन करून राहिलो, काही उपकार करत नाही आहो, माझ्या आनंदाकरता करून राहिलो. माझ्या आनंद. मला बरेच लोक म्हणतात, काय महाराज त्याग आहे तुमचा, नोकरी सोडली, सगळं सोडलं, ब्रह्मचारी राहिले. हे तुमच्या दृष्टीनं ठीक आहे, मी तुमच्यासाठी नाही केलं, माझ्या आनंदासाठी केलं, माझ्या आनंदासाठी. आता तुम्हाला त्याचा काय अर्थ लावायचा तो तुम्ही करा. प्रत्येकाचं कर्तव्य आहे, शिक्षकाचं कर्तव्य आहे, पगार जर घेत असेल तर प्रामाणिकपणानं शिकवावं. नोकरीदाराचं कर्तव्य आहे, पगार जर घेत असेल प्रामाणिकपणानं करावं. तिथं काही झोपायसाठी जागा पाठवली नाही तुम्हाला पैसे देऊन, आणि ते सगळं करत असेल तो तुम्ही देवाच्या जवळ. नाही तर परद्रव्य परनारी सगळ्यात महत्वाचं. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, इतुले करी भलत्या परी, परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी, वर्ते व्यवहारी सुखरू. काहीच करायची गरज, हाच विटाळ आहे. आणि अशी जी विटाळशी आहे भक्ती क्षेत्र, आपण भक्ती क्षेत्रातला खेळ आहे. मग याच्यामध्ये दोनच विटाळ आहे, परद्रव्याची अपेक्षा करू नका, हरामाचं पचत, परद्रव्याची अपेक्षा करू नका. आणि परस्त्री सदा बहिणी, हे पुरुषांकरता, आणि माता भगिनींकरता परपुरुष जो आहे, लहान असेल तर मुलगा आहे, समवयस्क असेल भाऊ आहे, मोठा असेल तर वडिलासारखा आहे. इतकं जरी केलं तर देव तुमच्यासोबत खेळायला तयार आहे. मग या देवानं बरेच खेळ खेळले, या देवानं बरेच खेळ खेळले. आता त्यानं जितके खेळ खेळले ते शेषाला सांगता आलं नाही, नारदाला सांगता आलं नाही, महेशाला सांगता आलं नाही. विशाल किती सांगल? शेष सांगू शकला नाही, नारद सांगू शकला नाही, महेश सांगू शकला नाही, मग विशाल किती सांगल? पण एक नियम आहे, कोणता? हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी निर्मळ काला शिव. थोडंसं तरी सांगावं लागते ना, मग एक सांगायचं. असंच खेळ खेळण्याची इच्छा निर्माण झाली.
आणि खेळ खेळण्याची इच्छा निर्माण झाल्यानंतर सगळे गोपाळ जे होते सगळे जमा झाले. कृष्ण म्हणे तुम्ही एकही माझ्यासोबतच्या लायकीचे, मग एक काम करा, तुम्ही सगळे मी एकटा, कारण की माझ्या गडी बनण्याच्या योग्यतेचेच नाही तुम्ही. मग तुम्ही सगळे तिकडं एकीकडं, मी एकटा. ते का एक दोघं चौघ जण ते मोठ्या फुशारक्या मारतं, हरवीन न लेखा तुले, त्याला थोडी माहीत होतं देव होय म्हणून. मैत्रीमध्ये सभ्यता नसते. माझ्यापेक्षा एक लहान आहे आमच्या गावात, तुम्हाला मित्रही मानते, मोठा भाऊही मानते. तो गावात एकटाच असा आहे का तुम्हाला म्हणते, तो एकेरी नाही म्हणत, पण दादा तू कुठे गेलता रे, तू असा बोलते. त्याला आमच्या दोघा चौघानं म्हटलं, अबे लेका पागल झाला का म्हणे, तू ते काय सामान्य माणूस आहे का म्हणे, मोठे मोठे लोक त्याच्या पाया लागते, तू लेका म्हणे तू अरे अरे असं बोलतो म्हणे, तुम्ही आम्ही म्हणायला पाहिजे म्हणे. तू एक दिवस मला म्हणे दादा म्हणे मला का नाही, बऱ्याच जणांना बोललं राजा म्हणे, तर मी काय करतो म्हणे, मी तुला आता उद्यापासून तुम्ही म्हणतो म्हणे. मी म्हटलं नको म्हणू, तूच म्हण, कोणीतरी पाहिजे ना तू म्हणणारा. सगळे तुम्हीच म्हणाल तर जरा अभिमान वाटल, आणि तू म्हणणाराही कोणतरी पाहिजे म्हणून थांब. सगळे गोपाळ म्हणे मोठा फुशारक्या मारू राहिला, हरवीन ना तुला, चला म्हणे ताकद लावा. कोणता खेळ खेळायचा म्हणे, मग एक खेळ खेळू, सध्या IPL चालू आहे, चेंडू फळीच खेळू. आणि म्हणे मग माझी बॅटिंग आणि तुम्ही सगळे मला आउट करून दाखवा. हुशार असते, आम्ही असेच करू, लहान लहान लेकरात खेळतो. बॉलिंग कवाच नाही घेऊ, बॅटिंगच घेऊ. त्याही दिवशी एक बॉल खेळून पाहायला मिळाला, गेला का त्या पोरायचा मारला, ते चालला होता पण बरं झालं अलीकडंच पडला, नाही तर बोंबलत होते महाराज कुठून आणला, आमचा बॉल हरपून टाकला. चालू झालं खेळ. आता याला खेळ दुसराच खेळायचा होता, निमित्त या पोरांना केलं आणि झाला सुरू. यानं आला एक बॉलर चांगला होता, तो रँकिंगमध्ये 2 नंबरवर होता. आणि खेळ सुरू झाला, त्यानं बॉल टाकला, जे कृष्णानं मारला जोऱ्यानं. ग्राउंडच्या बाहेर कदंबाचं झाड होतं, त्या कदंबाच्या झाडावरची एक डांग जी होती ती यमुनेच्या डोहाकडे झुकलेली होती, त्याच्या खोप्यात जाऊन बसला बॉल. आणि जे बोलून राहिले मग पोरं, हे कृष्णा असं खेळत असते का, बॉल हरपून टाकला, आमच्यापाशी काय दुकान आहे का बॉलचं, आता तो बॉल कोण आणून देन. कृष्ण म्हणे मी दुसरा देतो, दुसरा नाही पाहिजे, तेच पाहिजे. लहान पोराचं मोठं विचित्र असते. आम्ही ट्युशनला जाऊ ना, मग आमचं काय व्हायचं, पेन होते, त्या काळाला आम्ही जेव्हा 10वीपर्यंत होतो चड्ड्याच घालावं लागत होत्या, चड्ड्यावरच ट्युशनला जायचं. ते मांड्या उघड्या राहायच्या, मग मुलं काय करायचे, मुद्दामून पेन लावायचं अंगाला, ते चालायचे. मग आमची काय स्पर्धा होती माहीत आहे, तुनं जेवढी रेष काढली ना तेवढीच काढायची, तेवढीच. मग आपण थोडीशी जास्त काढली का ते डबल त्याला वाढवे, असं करता करता पुरे पाय निळे काळे करू आम्ही. लहान पोरं काय, आणि मी म्हणून म्हटलं लहान पोरंच खेळू शकतात. मोठे माणसं खेळ खेळत लहान पोरंच खेळू शकतात. माझा बॉल हरपवला, आता बॉल दे, असशील तू नंदाचं पोरग, तो बाप मोठा असेल का आमचा बॉल हरपवतो का तू, दे बॉल आम्हाला आणून. कृष्ण म्हणे इतक्या जोऱ्यानं कल्ला करू, तुला बॉलच पाहिजे ना, तोच बॉल देतो. आणि जायला सुरू झाला, तितक्यात 2 जण आले. ते काय म्हणे, अबे का मूर्ख झाला का, काऊन कृष्णाला तिकडं कशाला पाठवलं. म्हणे काय झालं, त्या यमुनेच्या डोहात कालिया नाग आहे, माझ्या बापानं सांगितलं होतं काहीही कर जा तिकडं जा, कारण तो जो नाग आहे ना त्यानं पूर्ण पाणी विषारी केलेलं आहे. त्या डोहावरून जे पक्षी उडतात ना ते सुद्धा पडतात, आणि तू कृष्णाला तिकडं पाठवतो. पुन्हा गेला तो धावत, कृष्णा कृष्णा मला नाही पाहिजे बॉल, मला नाही पाहिजे. नाही म्हणे आता तुम्ही दिल्याशिवाय राहतच नाही, मी बॉल देतो म्हणजे देतो. कृष्ण कदंबावर चढला, आणि कदंबावर चढल्यानंतर त्या डांगमध्ये जिथं तो बॉल लटकलेला होता तिथं गेला, बॉल खाली पडला, पडत नव्हता, यानंच पाडला, खाली पडला. आता कसं करायचं, कृष्णानं मारली उडी डोहामध्ये. आता तुम्हाला सांगितलं ना याला हा खेळ खेळायचा होता, कारण की यमुना मातेनं त्याला प्रार्थना केली होती, कृष्णा माझ्या पोटात अल्सर झाला. अल्सर म्हणजे विशेष आहे ना, साप म्हणजे कालिया म्हणजे अल्सर झाला, तो अल्सरचं ऑपरेशन करण्याकरता लवकर तू ये. याले करायचं होतं अल्सरचं ऑपरेशन, आणि या गोपाळाला वाटलं आमच्यासोबत खेळ खेळायचा आहे,
आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटते का असा खेळ आहे, त्याचा खेळ तसा नाही, त्याचा खेळ कोणालाच कळत नाही, त्याचा वेगळाच खेळ असतो. आणि त्यानं उडी जशी आतमध्ये मारली तर तो झोपून होता, कालिया झोपलेला होता. त्याच्या पत्नीला हे बाळ दिसलं कृष्ण, आणि त्या पत्नींना विचारांना वाटलं अरे किती छोटं बाळ आहे. त्या लगेच गेल्या म्हणे बाळा बाळा काय झालं रे, कशा करता आला तू. म्हणे माझा चेंडू पडला, मला चेंडू पाहिजे. आणि तो चेंडू का नाही बरोबर याच्या डोळ्यापुढंच होता कालियाच्या. हा झोपलेला होता आणि त्याच्या समोरच होता. ते म्हणे तू तिथं गेला आणि तो जर जागा झाला तर तुला सोडणार नाही. ते म्हणे मला बॉल पाहिजे. आणि यायची चर्चा चालू असतानाच आवाज गेला आणि कालिया उठला. कोण आहे तिथं. पाहत होतं दिसला हा पोरगा. हा ह्या बिचाऱ्या पोरी बाई या म्हणू लागल्या त्याच्या बायका, म्हणे अरे स्वामी मारू नका हो, लहान बाळ आहे, मारू नका हो, लहान बाळ आहे. तो म्हणे नाही हा माझ्या एरियात आला ना, असं तर कोणी येईल, आपापलं क्षेत्र सांभाळलं पाहिजे, असं तर कोणी यायचं कोणी काही करायचं नाही, आता याला सोडणार नाही. आणि त्यानं कृष्णावर फणी मारावी. कृष्णानं गुद्दा मारला त्याला. त्याचे सगळे मनके जे होते ना सगळे मणी गळून पडले. असा झाला. आणि कृष्णानं गरुडाला आव्हान दिलं, गरुडाला बोलवलं. गरुड आल्याबरोबर लय आनंद झाला त्याला. इंगड्या चिंगड्या मिंगड्या लयच होत्या. गरुड म्हणे सकाळी नाश्ता केला नाही म्या. तेव्हा गरुडाच्या गळ्यात माळ नव्हती बरं. विठ्ठला विठ्ठला आणि गरुड म्हणे कृष्णा बरं झालं बोलवलं. जे गरुडानं सपाटा चालू केला, माळकरी नंतर झाला ते, सपाटा चालू केला. आता सगळे घाबरले. सगळे घाबरल्यानंतर आता पकडलं याला कालियाला आणि कालियाला मारणार. तितक्यात कालियाची पत्नी म्हणते कृष्णा अरे तू आम्हाला आई म्हटलं ना, आम्ही तुला आईसारखं प्रेम दिलं, आम्हाला तुझी दया आली आणि तू आमच्या डोक्यावरचं कुंकू पुसतो का. एक कर याला सोडून दे. ए कालिया तुझी बायको म्हणते म्हणून सोडून राहिलो, चालेल ना. इथं राहशील का. नाही. इथं राहशील का. नाही. कुठं जाशील. म्हणे समुद्रात जिथं ठिकाण आहे तिथं. ते म्हणे गरुड त्रास देते, मी देऊ देत नाही, तू चल माझ्यासोबत. काय करायचं. पुन्हा कृष्णानं त्याचे मनके टाईट केले. मणी टाईट झाला. डोक्यावर कृष्ण परमात्मा उभा झाला. आणि कृष्ण परमात्मा उभा झाल्यानंतर तो कालिया नाग जो आहे तो यमुनेच्या डोहातून बाहेर निघायला लागला. यांना आतमध्ये उडी टाकली तेव्हा गोपाळ म्हणू लागले आता आपलं खरं. आता गोकुळातलं कोणी आपल्याला सोडत. आपल्या बॉलसाठी कृष्ण आतमध्ये उडी मारली आणि तो काही आता वाचत. आता आपण घरी जाऊ. आणि यायचं असं बोलणं चालू असतानाच तो कालिया नागाच्या डोक्यावरचा कृष्ण जो आहे तो यमुनेतून बाहेर आला. सगळेजण विचार करू लागले अरे अरे काय झालं. कृष्णानं चेंडू घेतला. त्याला म्हणे हे तुझा बॉल आहे ना, चल हे घे तो बॉल. लय बडबड करू राहिला होता, हा बॉल घे. आणि तो कालिया तिथून निघून गेला. अशा कृष्ण परमात्म्यानं खूप लीला केल्या. पण शेवटी सगळे गोपाळ म्हणू लागले म्हणे इतक्या लीला केल्या ठीक होत्या, पण आपण ते लीला 9:30 ते 11:30 करायच्या होत्या. कृष्ण म्हणे माझा दोष नाही, मी तयार होतो. तुम्ही 9:50 चालू केलं, त्याच्यामुळं आपलं असं झालं. मग काही हरकत नाही. मग आता काय करायचं. म्हणे भूक लागली. मग झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या. सारोनी सकळा अवघे मिळती गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणते आनाशी दोऱ्या. कृष्ण म्हणू लागला का रे इतक्या लवकर भूक. आज हनुमान जयंतीचा उपास नाही का. ते म्हणे नाही आम्हाला नाही राहत. आम्ही फक्त एकादशी करणारे लोक, आम्हाला उपास नाही राहत. मग भूक लागली. म्हणे कृष्णा तुला नाही लागली का. म्हणे लागून राहिली होती, पण सकाळी समोसा आणि ढोकळे खाल्ले, त्याच्यामुळे जरा हरकत नाही. थोडंसं मागं पुढं झालं तर म्हणे नाही ना. काहून बाकीचे गोपाळ आहे, तुझ्यापाशी गाडी आहे कृष्णा,
आम्हाला एसटीने जावं लागते, आम्हाला वेगवेगळे कामं आहे. बाकीचे गोपाळ म्हणे कृष्णा तुझं आता संपलं इथचं, आमचं दुसरीकडे आहे ना, 2-3 आहे ना, आज 2-3 आहे ना. मग त्याच्यामुळं मग आता म्हणे बस होते ना, आता काही करायचं, आता जेवण करायचं, कारण खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. मग आपापल्या सिंदुऱ्या सोडल्या. कृष्ण म्हणाला आपापलं खायचं नाही, आज काला करायचं. आणि त्याच काल्याचं वर्णन भागवताच्या दशम स्कंदामध्ये शुकदेव महाराज करतात. विव्रदेनुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानमसून कौलम तत्फलान्य गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी स्वरुदयो हंसयन् नर्म विश्वे स्वर्गे लोके मिशिते बुबुरी यज्ञ बुग्बाल केली. कुंडली गोपाल कृष्ण भगवान की पवन सुत हनुमान जी महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कृष्ण परमात्म्याची जी दिव्य कथा आहे त्या दिव्य कथेचा आपण 7 दिवसापासून रसस्वादन करत होतो. आज त्याचा समारोप झाला आहे. आयोजकांनी कालच आभार प्रदर्शन केलं आणि मी काही मुद्दामून काल आभाराचं बोललो नाही. म्हटलं आज आहे तर आज करून टाकू आपण. त्याच्याकरता सगळ्यात पहिले मी हनुमंतरायांना फार फार धन्यवाद देतो की हनुमंतराय तुम्ही बोलवलं ना त्याच्यामुळं येण्याचा योग आला आणि तुमच्या माध्यमातून तुमचीच सेवा केली, पण शब्दाच्या माध्यमातून केली. आणि ती सेवा करत असताना ज्यांनी मला आमंत्रण दिलं ते सगळे हनुमान मंदिराचे संचालक मंडळ आणि ज्यांनी विशेषतः सगळी मंडळी बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत. सगळी मंडळी बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन हे कार्य केलेलं आहे. मी हनुमंतरायाला विनंती करतो की यांचं आरोग्य, यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि अशीच हनुमंतरायानं त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी. माझ्याकडं प्रत्येकाचा नंबर नाही, नाव नाही, माझ्याकडं फक्त भुसारी सरांचा नंबर आहे. आणि मी आता एक काम करतो, तुमच्या सगळ्यांसोबत संबंध आलेलेच आहे. भुसारी सरांना एक लिंक पाठवेल, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये त्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत संपर्कात राहाल. त्यानिमित्तानं प्रचार करण्याकरता नाही आहे बरं, तो फक्त सत्संगाकरता आहे. आणि त्याच्यामध्ये कथा कीर्तनाचे सूत्र, कथा कीर्तनाच्या लिंक, चांगले विचार ते पाठवले जातात. दुसरं कोणी काही पाठवत नाही, त्याचा फक्त मीच ॲडमिन आहे. कोणी दुसरं काही पाठवत नाही, फक्त कथा कीर्तन सत्संग होतो, बाकी दुसरं काहीही होत नाही. ती लिंक मी पाठवून देईन, ते तुम्ही जॉईन करून घ्या. म्हणजे त्या निमित्तानं तुमचा आणि माझा जो संबंध आहे, आपण एकमेकाला जरी भेटत नसलो तरी चांगल्या विचाराच्या माध्यमातून भेटत राहू. आणि विशाल महाराज बडे नावाने यूट्यूबला जर तुम्ही सर्च केलं तर बरेच कीर्तन आहेत, कथा आहेत. तुमच्या इच्छी आपण त्याच्यावर टाकली नाही, पण तरीही आजचं काल्याचं कीर्तन त्याच्यावर अपलोड होईल. पुन्हा ऐकावं वाटलं तुम्ही ऐकू शकाल त्याच्यावर. बरं झालं ना, ऊन नाही लागली ना, शांत वातावरण आहे. आज पहिल्यांदा यांनी बाहेर काला केला. मीच म्हटलं त्यांना, ते आतमध्ये करत असतात दरवेळेस, पण त्यांना म्हटलं की इकडं वातावरण थोडं थंड आहे, झाडं आहे, त्याच्यामुळे बाहेर केलं तर आतमध्ये आवाजाचा त्रास होईल. त्या सगळ्या संचालक मंडळांना खूप खूप धन्यवाद देतो. आपणही टाळी वाजून त्यांचं स्वागत करू. असंच त्यांनी आयोजन करावं. त्याच्यानंतर आमची ही सगळी सहकारी मंडळी ज्यांनी कथेकरता मला साथ दिली, आमचे रामोजी महाराज चिनकुरे ज्यांनी गायनाची साथ दिली, आमचे संतोष महाराज उगलमुगले जे आमच्याच परिसरातले आहे, गातातही आणि ऑर्गनच्या माध्यमातून आपल्याला कथेकरता रंगदेवता निर्माण करण्याकरता प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आमचा झाकी सजावट करणारा तो गेला, त्याला आजपासून कथा आहे त्याच्यामुळे तो गेलेला आहे, त्यानेही सुंदर आपल्याला साथ दिली. आणि मृदंगाची साथ पहिल्यांदाच आमचा ऋषीदादा आमच्यासोबत कथेकरता बसलेला आहे. दोन्ही याचा योग होता, पण तो पडला तर मला वाटलं मी पडलो का, कारण की कार्यक्रम नाही पडला पाहिजे ना, असं अडचण येईल असं वाटलं होतं. पण तरीही हनुमंतरायाने शक्ती दिली आणि त्यानं मृदंगाची सुंदर अशी साथ पूर्ण कथेलाही केली, यालाही केली. आणि रोज हरिपाठा करता येणारे आमचे कुणाल महाराज आणि अजय महाराज
यांनी हरिपाठालाही साथ दिलेली आहे. रोज तुम्हाला हरिपाठाकरता, आज कीर्तनाकरताही त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले ते आमचे साऊंडचं ऑपरेटिंग करणारे, साऊंडची व्यवस्था करणारे कमलेश दादा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. म्हणजे मला कंठ नाही आहे, मला गळा आहे, तरी बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवला. त्याच्याकरता या सगळ्यांना, यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. त्याच्यानंतर अन्नदान खूप लोकांनी केलं आणि फार आवडीनं केलं. म्हणजे आम्ही विचारात पडलो होतो आता कसं करावं, कारण की 9-9:30ला नाश्ता होत होता आणि लगेच जेवण. मग मीच त्यांना म्हटलं भुसारी सरांना आणि हे सगळे ज्येष्ठ मंडळी तिथं येऊन यायचे, फोन करायचे, महाराज आम्ही घ्यायला येतो. आम्ही म्हणायचं आम्हाला माहीत आहे, राहू द्या, नका तुम्ही धावपळ करू. एवढे म्हातारे लोक धावपळ करतात. खरंच म्हातारे आहेत काय वाटते का तुम्हाला? ते आमचे काका तर त्या दिवशी डबल म्हणा म्हणे आम्ही नाचतो म्हणे. अरे मला थांबा ना जराशे, 2 आजी आता पडल्या नाचता. खरंच ना, म्हातारे आहेत काय? म्हाताऱ्या लोकांना लाजून राहिले नाही तर तितकं सगळं कष्ट करून राहिले. ही सगळी मंडळी ज्यांनी अन्नदान केलं, त्याच्याकरता प्रयत्न केलं, त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करणारी सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्ही श्रोते. जरी कमी होते, म्हणजे बहुतेक यावर्षीच्या प्रवासातली सगळ्यात कमी श्रोत्याची ही पहिली कथा आहे, पण तरीही चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकलं. काल संध्याकाळी बरेच ज्येष्ठ मंडळी मिळाली, म्हणाले महाराज आम्हाला आनंद वाटला. तुमची प्रसन्नता, तुमचं समाधान हेच आमच्याकरता महत्त्वाचं आहे. तुमच्याकरता तुम्हीच टाळी वाजवा आणि आम्ही वाजवतो. आता कोण राहिलं? ज्यांच्या माध्यमातून आलो आमच्या ताई आणि जावई. आम्हाला जावई चांगले सापडले. चांगले म्हणजे काहीच म्हणत नाही बिचारे, कोणालाच काही म्हणत नाही. ते आमच्या ताईला सहकार्य करतात. आणि खरंच असं होणं फार मोठं भाग्य आहे ना. ताई एका मंदिराच्या फार मोठ्या अध्यक्ष आहेत बरं, सावरगावला. त्यांचे वडील वारकरी होते. आमची कथा होती त्यांच्या गावला. त्यांचे वडील 3 वाजताच उठायचे, राऊत गुरुजी, आणि 3 वाजताच उठून माईकमध्ये बोलणं चालू करायचे. म्हणजे आपल्याला उठायचं नसलं तरी उठा लागेल, उठूनच देत. ते सकाळीच उठून दे, सगळ्यात पहिले यायचे. आणि त्यांनी जी सेवा केली वारकरी संप्रदायाची, तेच त्यांचा परिचय आहे, स्नेह आहे बरीच महाराज मंडळींसोबत. नामदेव शास्त्री चांगल्या सोबत बोलत नाही, ताईसोबत बोलतात. आता ते म्हणाले नाही, नागपूरला आल्या तुमच्याकडेच येणार. म्हणजे स्नेह आहे, विठ्ठलाची कृपा आहे, वारकरी संप्रदायाविषयी कळवळ आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्याही करता सगळ्यांनी टाळ्या वाजू. आता कोण राहिलं? कोणीच नाही राहिलं ना? कोणीच नाही राहिलं ना? तरी तन धनाने ज्यांनी कार्यक्रमाकरता सहकार्य केले त्या सगळ्यांना. अजून झाले ना सगळे? काय बदमाश आहो तुम्ही. सगळ्यात मुख्य काम तुम्ही केलं. 4 घंटे बोललो ना मी. टाळ्या वाजवावा हा हेतू नाही. या टाळ्या करे टाळी बोला मुखी नाम याच्याकरता वाजवाव्या. ज्यांना आपल्याला संधी दिली ना त्याचं भजन करता करता टाळी वाजवण्यामध्ये खंड पडू नये इतकीच विनंती आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. आता दहीहंडीचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी शोभायात्रा आहे. आम्ही तर आता आमचं काम झालं, आम्ही जातो आमचा राम घ्यावा. पुन्हा कधीतरी कुठे योग आला. नागपूर म्हणजे काय माहेर घर झालं आता आमचं. मी मराठवाड्यात गेलो का मला नागपूरकरच म्हणतात बरेच जण. नागपूरकर महाराज आहेत. कारण की इकडं बरेच वेळा येणं होते, पण बरेच जणांच्या घरी जाणं होत नाही. त्याच्यामुळे कुणाल भाऊला त्यांच्याकडे जायचं होतं काल, पण वेळ दुसऱ्या कामामध्ये गुंतल्यामुळे जाता आलं नाही. हरकत नाही, डबल आहे नाही. बरोबर यायचंच आहे बरं सगळ्या. आणि जाणं येणं हा निमित्त, हेच जाणं येणं आहे. कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटणं हेच मोठं योग हे आहे. बाकी काय मी काय करणार तुमच्याकडे येऊन. हेच सत्संगाच्या निमित्तानं आपल्याकडून भजन होते, हेच महत्त्वाचं आहे. सगळ्यांकरता या सगळ्या मंडळी. आणि ही 2 पोरं, हे काही गायक वादक कलाकार नाही. हा तबला वाजवते
आणि हा हार्मोनियम वाजवते. आणि यांच्या गावाला आमची कथा झाली. तर हा मुलगा म्हणाला ब्राह्मणवाडा थडी भक्तिधाम चांदूर बाजारकडे. हा म्हणाला महाराज मला कथा कीर्तन शिकायचं आहे, थोडंसं या वातावरणात राहायचं आहे. म्हणून हे दोघं जण आले, दोन्ही कथेला थांबले. आणि जे लोक म्हणतात की कथा कीर्तनानं काही फरक पडत नाही, नाही बघा हे आत्ताच 10वीची परीक्षा दिलेली आहे. 16-17 वर्षाचं वय आहे दोघांचं. असंच जर या क्षेत्रात राहिले, ह्याच्यातूनही कोणीतरी कथाकार कीर्तनकार म्हणून जन्माला येईल. त्याच्याकरता हनुमंतराय त्यांनाही ताकद देव, त्यांनाही खूप खूप शुभकामना देतो. आणि पुनश्च एकदा सगळ्यांना मंगल कामना देत माझ्या वाणीला इथेच विराम. काल्याचा अभंग होईल, दहीहंडीचा अभंग होईल, आरती होईल आणि कार्यक्रमाचा शेवट. बंद कर. जय देव ठरवलं, जय देव